नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. गिर्यारोहणातील नवनवीन विक्रम केलेली ठाण्याची हिरकणी 9 वर्षाची गृहीता विचारे हिला यंदा मात्र माउंट युनाम मोहिमेने निराश केलंय. प्रतिकूल वातावरणामुळे आणि प्रकृतीने साथ न दिल्याने तिला ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र लवकरच तिने येथे येऊन 6110 मीटर उंचीवरती तिरंगा फडकवण्याचा निश्चय केला आहे. माउंट किलिमांजारो, आफ्रिका, नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प, मलेशिया येथील माउंट किनाबालू शिखर, तसेच सह्याद्रीतील वजीर सुळका, नवरा नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकराई सुळका, डांग्या सुळका अशा अनेक कठीण ट्रेक सर करून अनेक विक्रम गृहीताने केले आहेत. अशाच एका नवीन विक्रमाच्या दिशेने जात असताना गृहीताला अपयशाचा सामना करावा लागला. माउंट युनाम हे हिमाचल प्रदेश येथील बारालाचा पासपासून काही किलोमीटर पुढे झांस्कर पर्वतरांगांमध्ये 6110 मीटर उंचीचे एक पर्वत आहे. ते मनालीपासून 155 किलोमीटर पुढे आणि 250 किलोमीटर पुढे लेह आहे. चारही बाजूने बर्फाने झाकलेले उंच डोंगर, थंडच थंड हवा, निर्मनुष्य वस्ती आणि 10 डिग्री तापमान. त्यातही हिमवृष्टी झाली की तापमान अजून खाली जाते. मात्र बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद झाल्यामुळे गृहीताची ही मोहीम पूर्ण झाली नाही. 30 मेला प्रवास पुन्हा सुरू करून भारतपूर बेस कॅम्पला पोहोचून पुन्हा एकदा वॉक करून तिने रात्री मुक्काम केला. रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान अजून खाली गेलं होतं. 5050 मीटर उंचीवरती पोहोचून 5200 मीटर समिट बेस कॅम्प गाठण्याआधीच पायाच्या दुखापतीमुळे आणि खराब हवामानामुळे गृहीताला 1 तारखेलाच खाली बेस कॅम्पला यावं लागलं. गृहीताची ही मोहीम फत्ते झाली असती तर ती भारतातील सर्वात कमी वयाची माउंट युनाम सर करणारी पहिली गिर्यारोहक ठरली असती आणि पुन्हा एकदा भारतीय स्त्रियांना काहीही अशक्य नाही हे सिद्ध केलं असतं. 5100 मीटरवरती आलो आणि ते बघा लांब आमचं घर म्हणजे टेंट. आणि आता आम्हाला अजून 1 मीटर वरती चालायचं आहे 5200 मीटरवरती. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवीत साजरा. शिवसेना माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस आज रुग्णसेवा करीत साजरा करण्यात आला.
यावेळी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भेट घेत त्यांना फळं वाटप करण्यात आले. रुग्णांच्या आरोग्याची काळजी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव या नेहमीच विविध उपक्रम राबवित घेत असतात. आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी रुग्णांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार आणि इतर वैद्यकीय कर्मचारी येथे उपस्थित होते. तसेच शिवसैनिकांनी देखील येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णवाहिकेचे देखील लोकार्पण करण्यात आले. कार्डियाक स्वरूपातील रुग्णवाहिका या ठिकाणी श्रीफळ वाढवून तिचं लोकार्पण करण्यात आलं. तसेच रुग्णांना तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मॅडम थोडा क्रॉस होता. रुपेश मॅडम चला समोर. ओके अरे गर्दी करू नका. मॅडम वाढदिवस म्हटलं का मला असं वाटतं आम्ही एक सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व आहोत आणि मला असं वाटतं आपण ज्यावेळेला सामाजिक कार्य करतो तर वाढदिवस हा सगळ्यात मोठा आपला दिवस असतो. कारण अगदी आपल्याला सर्वांची शुभेच्छा असतात, सर्वांचे आशीर्वाद असतात आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की आमचा वाढदिवस असेल तर आम्हाला कुठेतरी सामाजिक कार्य करूनच तो वाढदिवस साजरा करावा. कारण आपण ज्यावेळेला समाजकार्याला वाहून घेतो तर मला असं वाटतं आपला वाढदिवस काही मोठा आणि अशा पद्धतीने साजरा करण्याची आमची अजिबात इच्छा नसते. परंतु आम्हाला हा वाढदिवस खूप महत्त्वाचा असतो, जो सकाळचा वाढदिवस असतो आमचा. कारण मग कुठे आमच्या प्रभागामध्ये म्हणजे मला असं वाटतं कदाचित आशीर्वादरूपी हे मनोरुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला मिळाले आहेत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं आम्ही दर दिवशीच इकडच्या सगळ्या घडामोडींच्या बरोबर संलग्न असतो. कुठे काही रुग्णांना काही सेवा लागली किंवा काही कमी पडत असेल तर त्या ठिकाणी आम्ही येत असतो आणि वाढदिवसाच्या दिवशी याच रुग्णांकडून शुभेच्छा स्वीकारायला मला असं वाटतं एक वेगळा मनस्वी आनंद वाटतो. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नॅप फाउंडेशनचे 9 जून रोजी ठाण्यात स्नेहसंमेलन. पालीवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि युवा उद्योजकांचा होणार सन्मान.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालीवाल समाजातील ज्येष्ठ महनीय व्यक्तींचा तसेच समाजातील युवा उद्योजकांचा नॅप फाउंडेशनच्या वतीने 9 जून रोजी ठाण्यामध्ये सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नॅप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निकिता पालीवाल यांनी दिली आहे. नॅप फाउंडेशनच्या वतीने ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने नॅप फाउंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेदिक प्रसाधने बनवण्यात येत आहेत. या उत्पादनांची विक्री फाउंडेशनच्या माध्यमातून लवकरच संपूर्ण भारतभर केली जाणार आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही नॅप फाउंडेशन कार्यरत आहे. 9 जून रोजी महेश भवन, कासारवडोली येथे नॅप फाउंडेशनच्या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालीवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच भारतातील प्रमुख 8 राज्यातील युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती निकिता पालीवाल यांनी दिली आहे. यावेळी महिलांनी उत्पादन केलेल्या आयुर्वेदिक प्रसाधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून विक्रीही करण्यात येणार आहे. ठीक आहे, मी म्हटलं सांगून देते ना तुम्हाला. मी निकिता आलोक पालीवाल. मी ह्या कार्यक्रमाबद्दल हे सांगणार की माझं जे नॅप फाउंडेशन आहे 1.5 वर्ष झालंय याला चालू होऊन, पण याच्यात आम्ही विविध कार्यक्रम करतो, जसं महिला सशक्तीकरण, आरोग्य, क्रीडा आणि रोजगार. मेन रोजगारवर आम्ही याच्यासाठी भर देतो की फक्त सरकारवर अवलंबून न राहता आम्ही स्वतः पण काही कार्य केलं पाहिजे. आणि जसे आपले मोदीजी पण म्हणतात की व्होकल टू लोकल, तर त्याला आम्ही बढावा देतो. ह्यालाच डोक्यात ठेवून मी आमचे टोटल मेड इन इंडिया हर्बल जडीबुटी पासून झालेले प्रॉडक्ट लॉन्च करतोय आम्ही 9 जूनला कासरवडोली महेश भवन या ठिकाणी. या प्रोग्राम मध्ये आमचे अखिल भारताचे सर्व स्टेटमधून पालीवाल समाज येणार, आपले महाराष्ट्राचे पण येणार आणि मुंबई ठाण्याचे पण. तर या प्रोग्राम मध्ये आम्ही 8 स्टेटचे जे आमचे पालीवाल समाजाचे युवा उद्योगी आहेत त्यांना आम्ही सन्मानित करणार आहेत आणि 1 अवॉर्ड आम्ही आमच्या जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना देणार आहे. आणि हा अवॉर्ड आम्ही आता तर पालीवाल समाजासाठी करतोय, पण नंतर आम्ही प्रत्येक जे उद्योगी करणार आहेत स्वतःच्या बळबुत्यावर जे करतात त्यांना प्रोत्साहन द्यायला आम्ही दरवर्षी देणार आहे. आणि हा प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा मेन उद्देश आहे की पुष्कळ लेडीज घरी बसून असतात, तर त्यांना याच्या तर्फे रोजगार मिळावं. जसे मी जीवन संवर्धनचे मालक आहेत त्यांच्याशी बोलले होते की तुमच्या अनाथ आश्रमामधून जे शिक्षण करून बाहेर येतात तर त्यांना पण हे रोजगार देणार. आणि इतर जे लेडीज आहेत, जसे माझ्या घरी बाई करते, ती 2 पर्यंत काम करते, नंतर फ्री होते, पण तिला पूर्ण पैसा नसतो, तर तिला पण आम्ही हे पुष्कळ मेड लोकांना हे रोजगार साठी आम्ही हे प्रॉडक्ट देणार आणि त्यांना त्याच्यावर 30-40% सूट देणार की ते कमवू शकणार घरी बसल्या. तर हाच आमचा मेन उद्देश आहे. तर ठाणेकरांना मी आवाहन करते की या प्रोग्राम मध्ये त्यांनी यावं आणि आमच्याशी जुडावं, आम्हाला साथ द्यावा, आशीर्वाद द्यावा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार. Thank you.